नमस्कार. स्वाद आणि प्रेम या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. आज आपण कापणे ही रेसिपी पाहणार आहोत. अगदी पारंपरिक पद्धतीने बनवली जाणारी आषाढ स्पेशल कापण्याची रेसिपी आज पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. आज आपण इथे 1 वाटी गूळ घेतलेला आहे. आता ते पातेल्यामध्ये अशा पद्धतीने काढून घ्यायचं. आता अर्धी वाटी पाणी घालायचं. जास्त पाणी नाही घालायचं. गूळ वितळेल इतकंच पाणी घालायचं. आता हे गॅसवर ठेवून गूळ वितळून घेऊया. असं चमच्याने ढवळत राहायचं. हे बघा, अशा पद्धतीने हलवून घ्यायचं. उकळी आलेली आहे. गूळ पण वितळत आलेला आहे. हे बघा, अशा पद्धतीने गूळ पूर्ण वितळलेला आहे. आता गॅस बंद करायचं आणि आता आपण तुपाचं मोहन बनवून घेऊया. त्यासाठी मी इथे 2 चमचे तूप घेतलेलं आहे. आता ते गरम करून घ्यायचं. तुपामुळे काय होतं, एकदम खुसखुशीतपणा येतो. त्यामुळे आपल्या कापण्या अतिशय वातड किंवा कडक नाही होत. त्यामुळे तूप जरूर घाला. तुपाऐवजी तुम्ही तेलाचं मोहन किंवा वनस्पती तूप घालू शकता. इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. 2 वाट्या गव्हाचं पीठ, अर्धी वाटी बेसन. बेसन जरूर घाला. बेसनामुळे खूप छान टेस्ट येते. चिमूटभर मीठ घालायचं. सुंठ बडीशेप पावडर 2 चमचे घालायचं. त्यामुळे सुवास खूप छान येतो. तुम्ही इलायची पावडर देखील घालू शकता. सगळं मिक्स करून घ्यायचं. आता तुपाचं मोहन घालून घेऊया. हे बघा, अशा पद्धतीने तुपाचं मोहन घालून हलक्या हलक्या हाताने आता मिक्स करून घ्यायचं. खूप गरम आहे. हाताला चटके बसण्याची शक्यता आहे. हे बघा, अशा पद्धतीने सर्व पिठाला चोळून घ्यायचं. सर्व पिठाला लागलं पाहिजे. असं मिक्स करत राहायचं. अशा पद्धतीने पूर्ण तळापासून असं मिक्स करायचं. मिक्स करून झालेलं आहे. गुळवणी पण गार करून घेतलेलं आहे. आता थोडं थोडं गुळवणी घालून कणिक मळून घ्यायची. आपण जसं चपातीला मळतो त्या पद्धतीने. हे बघा, अशा पद्धतीने आषाढामध्ये सर्वांच्या घरामध्ये अशा कापण्या केल्या जातात. विशेषतः बेंद्राला करतात आमच्या इकडे. अशा पद्धतीने मळून घ्यायचं. तुम्ही मुलांच्या टिफिनला पण देऊ शकता. मुलांना पण खूप आवडतील आणि खूप पौष्टिक अशा आहेत. त्यामुळे नक्की करून बघा तुम्ही पण. गुळवणी जर कमी पडलं तर काय करायचं, थोडंसं कोमट पाणी करायचं आणि पाण्याच्या साहाय्याने मळू शकता. नसेल तर थोडी गुळवणी बनवून देखील मळू शकता तुम्ही. तुम्हाला जसं सोपं पडेल तसं त्या पद्धतीने तुम्ही. हे बघा, आता दोन्ही हाताच्या साहाय्याने आपण असं भार घालून मळणार आहोत. अशा पद्धतीने हे बघा, इथं मळून तयार झालेलं आहे. आता आपण झाकून याला 15 मिनिटे साईडला काढून ठेवूया. हे बघा, 15 मिनिटांनी अशा पद्धतीने परत एकदा मळून घ्यायचं. म्हणजे कणिक एकजीव होतं. खसखस घेतलेलं आहेत. हे बघा, अशा पद्धतीने गोळे बनवून घ्यायचे.
चपातीपेक्षा थोडंसं जाडसर ठेवायची लाटी. इथे 5 गोळे बनवून रेडी झालेले आहेत. आता एक एक गोळा करून आपण सर्व गोळे लाटून घ्यायचे. हे बघा, अजिबात तेल पीठ लावायची गरज नाही आहे. अशा पद्धतीने लाटून घ्यायचं. जास्त पातळ पण नाही करायचं आणि जास्त जाडही नाही ठेवायचं. मीडियम आकाराचे लाटी लाटू शकता. हे बघा, अशा पद्धतीने. आता खसखस पेरून घेऊया. असं सर्व बाजूने खसखस लावून परत एकदा हलक्या हाताने लाटून घ्यायचं. सर्व बाजूंनी छान असं लाटून घेतलेलं आहे. हे बघा, खसखस पण लावलेलं आहे. किती छान दिसत आहे. आता आपण त्याला काप करून घेऊया. अशा पद्धतीने तुम्हाला जो आकार आवडेल त्या आकाराचे काप करू शकता. मी डायमंड आकार देत आहे. तुम्ही चौकोनी आकार दिला तरीही चालेल. लहान मोठ्या आकाराची साईज पण तुम्ही तुमच्या आवडीने ठेवू शकता. सर्व एका ताटात काढून घेतलेलं आहे. आता दुसरी एक लाटी लाटून दाखवते तुम्हाला. त्याच पद्धतीने दुसरी पण लाटी अशीच लाटून घ्यायची. हे बघा, अशा पद्धतीने. आता बघा, लाटून तयार झालेला आहे. त्याला पण मी डायमंड शेप दिलेला आहे. तेल गरम करायला ठेवलेलं आहे. हे बघा, अशा पद्धतीने सारखं हलवत राहायचं. तेल खूप तापलेलं आहे, त्यामुळे गॅसची फ्लेम मीडियम केलेली आहे. मीडियम टू हाय फ्लेमवरच तळायच्या. सारखं हलवत राहायचं म्हणजे सर्व बाजूंनी छान खरपूस अशा भाजल्या जातात. हे बघा, तळून रेडी झालेले आहेत. हे बघा, किती छान सुरेख असे दिसत आहेत. आता दुसरी बॅच एकदा तळून दाखवते. अशा पद्धतीने हळूवारपणे सोडायचं. तेल उडण्याची शक्यता असते. आपली काळजी आपणच घ्यायची. गॅसची फ्लेम मीडियमच आहे. सतत हलवत राहायचं. आता तळत आलेले आहेत. आता आपण हे काढून घेऊया. हे बघा, किती छान सुरेख असा कलर आलेला आहे. मस्तच, खूप छान. बघू शकता तुम्ही किती छान दिसत आहेत. खायला पण खूप छान आणि टेस्टी लागतात. आता आपण हे सर्विंग करून घेऊया. अशा पद्धतीने कापण्या बनवून रेडी झालेल्या आहेत. बघू शकता तुम्ही, मस्तच. आता तुम्हाला मी एक तोडून पण दाखवणार आहे. कशी वाटली मग तुम्हाला आज कापण्याची रेसिपी नक्की सांगा. धन्यवाद.